12 राशींना सांगतो की 2026 ही ग्रॅप करायची आपल्यासाठी. कारण 2026 प्रत्येक राशीला काही ना काहीतरी देऊन जाणार आहे. आय कॅन चेंज द डेस्टिनी पण आय कॅन गाईड. तर 26 मध्ये काय होणार? 2026 हे एनर्जीचं वर्ष आहे. आता 3 राशींना 7.5 आहे. त्यामुळे तुम्ही ग्रहमालिकेतले जे 2 गुरु आहेत त्यांना तुम्ही शरण गेलात तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. कुठले धोके त्यांनी टाळावेत? एखादी चूक एखाद्या व्यक्तीने केली तर त्यावेळेला बोलणार नाही. 1 महिन्यानी 2 महिन्यांनी दाखवत ते बोलला होतच मला. माणसं जोडणं हा जो काही प्रकार आहे ना हा तुम्हाला कुठल्या शाळेत शिकवत. हे माझी सगळ्यात आवडती रास वृषभ रास आहे. छान ते सगळं दोन्ही बॅलन्स करणार. महानायक अमिताभ बच्चन यांची रास आहे. खूप प्रॉब्लेम होते त्यांना पण त्यातनं पण ते बाहेर आले. ही रासच तशी आहे. काय ना प्रत्येकाला एक गुरु लागतो आपल्याला. त्यामुळे गुरुचं पाठबळ असेल तर आयुष्यामध्ये काही अशक्य नाही. मग त्यांनी आर्थिक निर्णय घेताना काय करावं? थोडा त्यांचा हात असा लूज असतो. म्हणजे पैसा खर्च करतात दुसऱ्यांवरती जास्त स्वतःपेक्षा. पण मग आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गोल्ड मध्ये करायची का आपले म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये करायची? उच्चेचा गुरु जो कर्क राशीत जाणार आहे 1 जून पासून. त्यामुळे त्यांना 1 जून नंतरच गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं चांगलं. पण मग 2 मेष राशीच्या लोकांनी लग्न करावं का? शक्यतो करावं नाही. म्हणजे आपण म्हणतो मग आता बुध दोन्हीचा स्वामी आहे मग दोघांचं पर्सनॅलिटी पण सेम पाहिजे, स्वभाव सेम नाही. तसं होत नाही. एक स्त्री आली होती माझ्याकडे, प्रचंड तापड होत्या. मी त्यांची पत्रिका बघितली आणि मला जाणवलं की यांना गणपतीचं करायला हवं. 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या बाई माझ्याकडे परत आल्या आणि त्यांच्यामधला एक सॉफ्टनेस जो त्यांना पाहिजे होता तो त्यांना त्याच्यामध्ये मिळाला. त्या चुका जर का त्यांनी काढायचं बंद केलं तीच माणसं त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये मदत करतील यात अजिबात शंका नाही. माझ्याकडे ज्या सिंह राशीच्या पत्रिकाला त्याच्यामध्ये काही योग असे तयार झालेले असतात की जे त्यांना पुढे जाऊन देत. एक वेळ मोडतील तिथे पण अजिबात वाकणार नाही कोणा पुढे. आणि इमॅजिनेशन पॉवर एवढी असते म्हणजे पुढच्या 20 वर्षाचा विचार ते आत्तापासून करतात. पण ऍक्शन घेतात का? ते मंगळाची मुलगी मंगळाच्या मुलाला नको तर खरंच मंगळ पत्रिकेत असणं म्हणजे काय आणि लग्नाच्या वेळेला काय प्रॉब्लेम होतो? राजा जर का सूर्य आणि राणी जर का चंद्र असेल तर सेनापती हा मंगळ असतो. आपण जेव्हा आध्यात्मिकतेकडे वळतो किंवा एखादे गुरु भेटले आपल्या कुंडलीतले योग बदलतात का? ती जी प्लॅनेटरी पोझिशन असते त्या वेळेला त्या मुलाची तीच प्लॅनेटरी पोझिशन तो जेव्हा जातो त्याच्या बरोबरच जाते. हे सगळं ना श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टींवर चालतं. राशींवरनं व्यक्ती बघण्यापेक्षा मी व्यक्तींवरनं रास ओळखतो. एवढं सगळ्या ऑपॉर्च्युनिटी जर का येत असतील तर प्रत्येकाने मी जे देवता सांगितलेले आहेत जे काही मंत्र तुम्हाला येतात त्या देवतांचं केलं नक्की फायदा होईल असं मला वाटतं.